डॉक्टर हिला ना दूधच उतरलेलं नाहीये, बाळाचं पोट भरत नाहीये, सारखं रडतंय बाळ, त्यामुळे ना थोडंसं पावडरचं दूध देऊन टाकलं आम्ही. नॉर्मल डिलिव्हरी नंतर किंवा सिझेरियन झाल्यानंतर जेव्हा मी राऊंड घेत असते तेव्हा पेशंटचे नातेवाईक बहुतांश वेळा मला असं काहीतरी वाक्य सांगतात. विशेषतः जर सिझेरियन झालं असेल तर सगळ्यांना वाटतं की आईला उठता बसता येत नाही तर तिला दूधच पाजता येणार नाही, तर आपण पावडरचं दूध देऊन टाकावं. पण थांबा, पावडरचं किंवा गाईचं दूध देण्याआधी आईला खरोखर दूध येत नाहीये का हे जरा व्यवस्थित बघून घ्या. नवजात बाळाचं पोट खूप छोटं असतं, अगदी छोट्याशा चेरी एवढं, म्हणून अगदी 5 ते 7 ml दूध जरी बाळाच्या पोटात गेलं तरी त्याचं पोट भरून जातं. आणि अर्थात त्याची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे जेव्हा केव्हा बाळ शी करेल किंवा शू करेल तेव्हा ते पूर्ण पोट रिकामं होऊन जातं आणि परत दूध मागतं. कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी असेल, मग ती नॉर्मल असो किंवा सिझेरियन असो, जर डिलिव्हरीच्या अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईच्या छातीशी लावलं तर आईची दूध उत्पत्ती लगेच सुरू होऊन जाते. कितीही कमी प्रमाणात का असेना, त्या बाळासाठी त्या वयासाठी ती सहसा योग्यच असते. 3ऱ्या दिवशीपर्यंत बाळाचं पोट थोडंसं वाढतं, साधारण एका वॉलनटच्या साईजचं होतं, त्यामुळे साधारण 20 ते 25 ml दूध एका वेळेस बाळाला पुरतं. 7व्या दिवशीपर्यंत बाळाचं पोट साधारण ॲप्रिकॉट फळा एवढं मोठं होतं, 40 ते 60 ml दूध एका वेळेस पुरतं. 10व्या दिवशीपर्यंत पोट साधारण एका अंड्या एवढं मोठं होतं, म्हणजे 80 ते 150 ml दूध एका वेळेस पुरतं. पण दूध पिल्या पिल्या बाळाला लगेच शी होते आणि पोट आणि आतडी लगेच रिकामी होते, कारण आईचं दूध बाळाला व्यवस्थित पचतं. ह्याच कारणामुळे बाळाला खूप सारखं दूध पाजावं लागतं. अगदी 1.5 ते 2 तासांमध्ये जरी बाळ झोपलं असेल तरी उठून बाळाला दूध पाजावं लागतं. आईमध्ये दूध निर्माण होण्याची प्रक्रिया एक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप वरती अवलंबून असते. जेवढ्या वेळा बाळ छातीला लावलं जातं, बाळ दूध चोखायचा प्रयत्न करतं, त्याच्याने आईमध्ये 2 हार्मोन तयार होतात, एक ऑक्सिटोसिन आणि दुसरं प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे दुधाची निर्मिती सुरू होते आणि ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे स्तनांमधून ते दूध बाहेर आणलं जातं. जर बाळाला छातीला लावलंच नाही तर ही प्रक्रिया कमी होते, त्यामुळे दूध निर्मिती कमी होते. जर तुम्हाला वाटतंय दूध कमी पडतंय तर सगळ्यात आधी बाळ किती वेळा शू आणि शी करतंय हे बघा. 24 तासामध्ये जर बाळाने 6 वेळा लघवी केली आणि 2 वेळा कमीत कमी संडास केली, ह्याचा अर्थ बाळ जे काही इंटेक घेतंय ते त्याच्यासाठी पुरेसं आहे. इंटेक व्यवस्थित असल्याशिवाय आउटपुट येणार नाही ना. मग असं असताना प्लीज आईचं स्तनपान चालू राहू द्या, वरचं काहीही देऊ नका. कारण वरचं तुम्ही अगदी 10 ml पावडरचं दूध जरी दिलं किंवा गाईचं दूध जरी दिलं तरी तेवढी बाळाची भूक कमी होऊन जाते. बाळ आईच्या छातीला दूध ओढण्यासाठी प्रयत्न करणार नाही आणि आईच्या मेंदूला हा सिग्नल पोहोचेल की ह्याच्यापेक्षा जास्त दुधाची गरज नाहीये आणि खरोखर दूध कमी होऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला आईचं दूध वाढवायचं असेल तर सतत स्तनपान करत राहणं, सतत ती छाती रिकामी करणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. जागतिक स्तनपान आठवड्याच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या स्तनदा मातांना आपण जास्तीत जास्त सपोर्ट कसं केलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देऊया.